नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कर्नाटकातील एका अशा मंदिरात जे फक्त मंदिर नाही तर दगडात कोरलेलं एक जिवंत आश्चर्य आहे. जवळपास 900 वर्षापूर्वी उभारलेलं हे चेन्नकेशवा मंदिर आजही आपल्या अप्रतिम शिल्पकलेने जगाला थक्क करतं. प्रत्येक खांब, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक कोरीव मूर्ती अशी काही कथा सांगते की ती पाहताना एकच प्रश्न पडतो, त्या काळात इतकी अचूक आणि सूक्ष्म कलाकुसर नेमकी कशी केली असेल. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या मंदिरातील काही अशा गोष्टी ज्या कदाचित तुम्ही याआधी कधीच पाहिल्या नसतील. आरशातून दिसणारं माकड, चप्पल कोरीव शिल्प, दुर्बिणीसारखं दिसणारं शिल्प आणि अजून काही रहस्य. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मिनिटाला तुम्हाला एक नवीन आश्चर्य अनुभवायला मिळणार आहे. चला तर मग सुरू करूयात कर्नाटकातील अद्भुत चेन्नकेशव मंदिराची सफर. नमस्कार मित्रांनो, मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत ते कर्नाटक राज्यातील अतिप्राचीन मंदिर, ज्याचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलं आहे. तर 11व्या शतकात बांधण्यात आलेलं हे मंदिर जे होयसळ राजाच्या राजवटीमध्ये होतं, असं एक प्राचीन मंदिर जे विष्णूला समर्पित आहे, जिथे आज आपण आलेलो आहोत. आणि आज या मंदिराचा आपण इकडची शिल्प, तसेच याचा इतिहास आणि हे मंदिर एवढं पुरातन आहे आणि इथे बरेच असे शिल्पकला आहे, ते सगळे आज आपण इथे बघणार आहोत. तर हे पुरातन मंदिर ज्याचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, जागतिक वारसा असलेलं अशा या मंदिराच्या पूर्ण माहितीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एंटर केल्याला आपल्याला दिसतात ते लाकडी दरवाजे जे बंद असतात मंदिराचे, आणि सकाळी 6:30ला हे मंदिर उघडतं. तर जसं आपण मंदिरात एंटर करतोय, इथे 2 देवांच्या मूर्ती आहेत आणि इथे भिंतींवरती सुद्धा छान असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि त्यानंतर आहे ते दरवाजाची नक्षीकाम. इथे सुंदर असा दरवाजा आहे आणि भला मोठा हा दरवाजा जो गोपुराचा दरवाजा आहे त्याचं इथे नक्षीकाम. आणि मग आता आपण जातो ते मंदिरात. समोर आहे ते मंदिर. एंट्री आहे, आपण इथून येतो गोपुरामधून. तर गोपुरामधून यायचं शास्त्र असं सांगितलं की गाईच्या ज्या आतून आपण येतो ते अगदी आपलं शुद्ध मानलं जातं, इम्युनिटी आपल्याला मिळते. त्यामुळे असं गोपुराचं स्ट्रक्चर असतं. तिथून आल्यानंतर तिथे गरुड आहे जे विष्णूचं वाहन, आणि त्याच्यानंतर मग आपण येतो ते हे मंदिराचा मेन एंट्रन्स आहे. आणि इथून मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी अलाव नाही आहे. आणि प्रत्येक ह्याला मंदिराला 3 दरवाजे आहेत, हा इथून आणि बाजूला 2, आणि प्रत्येक दरवाजाच्या बाजूला इथे हे अशा प्रकारे केलेलं शिल्प आहे, हे आणि हे. तर प्रत्येक दरवाजाच्या एंट्रन्सला हे असे मूर्ती आहेत. आणि जे वरती आहे सिंहाचा जो रुद्र अवतार आहे त्याचं इथे कार्विंग्स केलेले आहेत. नरसिंह भगवान है, वो नरसिंह के सिर के ऊपर एक मुंह दिख रहा है ना, कीर्ति मुख. ओके ओके. एक कहानी है, एक राक्षस को हमेशा भूख लग रहा था, कितना खाया तो उसको पेट नहीं भरती थी, इसलिए भगवान के साथ पूछा मैं क्या करूं. भगवान उनको बोलते अपने आप खा लो. अपनी बॉडी को खाने को शुरू किया, यहाँ तक खा सकता है, ऊपर नहीं है. इसके मतलब बॉडी को हम लोग कंट्रोल कर सकते हैं, सिर को नहीं कंट्रोल करना. फिर भी उसको भूख लग रहा, फिर से पूछा, फिर भी भूख लग रहा है. भगवान बोला मेरे ऊपर रहो, मेरे को देखने वाला था ना, उसका पाप खाते रहो. हम लोग मंदिर को आता है ना पाप निकालने के लिए, हमारे पाप को वो खाते रहते हैं. इसलिए वो मुंह है ना, इट इज रेडी टू ईट. ओके. देखिए आपको, हाँ. पीछे है, वो हाँ होल में गैप है, देखिए, गैप है थे. यहाँ पे है एक हाँ. हुक भी दिख रहा है आपको. यस, दिख रहा है दिख रहा है. हाँ. ओके. इंटरलॉक है ये सब. वाह. तो ये बीच में वाले निकाल के लेके गए क्या? और निकाल के गया ब्रिटिश के टाइम में, ब्रिटिश के टाइम चुरा लिया होगा हमारे लोग, हाँ. नहीं तो ब्रिटिश लेके गया होगा.
पर जैसा दिखता है ऐसा एक मूर्ति ओडिशा में भी है, शासन सुंदरी कहते हैं, म्यूजिकल इंस्ट्रूमेंट। ओके। एक तारा सिंगल स्ट्रिंग का वीणा, हाँ उत्तर वीणा, भारत में उसका नाम है सारंगी। सारंगी। ओडिशा और कलकत्ता साइड में किसी का सरनेम भी होता है सारंगी। दे आर स्पेशलाइज्ड इन दैट इंस्ट्रूमेंट। मैं बोला ना पहले एक 10-20 साल पहले लोगों ने ऐसे हाँ, किया, उसको किया मार तो का नाम भी है। खराब करके रखा है। सॉफ्ट है लेकिन एक बहुत ये soft इसके ऊपर ऐसा नहीं लिखा। नहीं लिख सकते, बहुत सॉफ्ट भारत का स्त्री नहाने के बाद बाल को निचोड़ता है। हाँ वाह। ऐसे निचोड़ने से पानी बाहर आके जमा होता है ना, वो उधर है। बबल। मंदिर पूरा पहले एक जैसा कलर में था, लाल मिट्टी, ये वाला कलर था, लाल मिट्टी पत्थर वाला। में करोशन आता है ना, उससे बचाने के लिए लोगों ने इसको पेंटिंग किया था लाल मिट्टी को। यहाँ पे नाट्य, वाद्य, संगीत है, लौकिक, यहाँ पे आध्यात्मिक। भगवान के बारे में यहाँ पे दिखाता है। वो नाट्य वगैरह यहाँ पे नहीं है। बहुत छोटे बच्चे होते हैं ना, वो लोग पायाच्या बोट तोंडामध्ये गेले। नृत्य विनायक, नर्तन गणपति, वो भी अपने वाहन चुहा के ऊपर है। बहुत मोटा गणपति को छोटा वाहन दिया हमारे लोग, लेकिन इसका कल्पना बहुत विशाल है। सुबह तो चुप नहीं बैठता है, ढूंढते जाता है। इफ यू सर्च लाइक ए माउस वी कैन कैरी द अमाउंट ऑफ नॉलेज। फ्रूट, वो फ्रूट मांगने के लिए एक माकड़ आ रहा है पीछे से। इट इज डिफिकल्ट टू साइट इट। या ओ आश्रमामध्ये बघ, हा माकडे एवढा खाली आहे। सुपर। ये हाथी को दब दिया है। दब दिया है। ये हाथी पीछे मुड़ के देख, ये पीछे मुड़ के देख रहा है उसको। व्हाई डोंट यू कम स्लो। हाँ ऐसा फीलिंग्स और कोई भी किधर भी नहीं देख या सकता। ओके। 626 आती है। हाँ, लेकिन एक से एक थोड़ा फर्क होता है। थोड़ा, एक पैर नीचे है तो एक पैर ऊपर है। मतलब मैं आजकल हम लोग कहते हैं ना एनिमेशन, हाँ एनिमेशन पत्थर में दिखाया है। इसको हम लोग स्पीड में मूवी कैमरा में शूट किया था। एक्टिव हाथी दिखता है। ये नरसिंह भगवान, हाँ उग्र नरसिंह, लेकिन कला के प्रकार से ये बहुत सुंदर है। राक्षस का पेट फाड़कर अतड़ी का माला बन ले। आतड़ी का माला बन गया है। आणि त्याची हालचाल रोखने के लिए हाथ पायाच्या मध्ये लॉक केला है। शिखर था ये मंदिर को पहले, हाँ वही हमें पूछना था, ये था क्या शिखर? 1868 का। 1868 में तब गिरने को शुरू हुआ। गिरने को मैसूर शुरू हो महाराज गया। रेनोवेशन किया, हाँ शिखर ऐसा ही चौड़ा था, उधर टूटी है ना रूफ, हाँ 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 ऐसा पूरा साइड में। मंदिर टूट जाएगा, इसलिए उसको अच्छा। हटाकर ऐसा क्लैंपिंग लगा है। ओके, वो तभी से लगा है मैसूर के टाइम राज्य में। हाँ, वो कैसे किया रहेगा ना, बालकनी भी, उसके पीछे पैसेज भी है। पैसेज है ना, डुप्लेक्स। मच्छी को मारता है ना। वो दिखा है नीचे पानी का, वो भी दिखा है गोल क्या बराबर। देखिए, हाँ ये इनको मारा तो इससे संगीत स्वर निकलते थे, सरी गा मा पा, इसलिए लोगों ने आकर इसको पत्थर से मार मार के ऐसे हो गए। बाप रे। जब गवर्नमेंट ले लिया ना हाँ। तब से मना किया है, अभी किसी को टच भी नहीं अरे करने का। वरना उसको मारते थे पत्थर। पहले मारते थे अरे लोग, बाप उसके रे। लिए आसानी भी था। यहाँ पे 4 खंबा था, ये भगवान का फूट के लिए एक मंदिर था, उसके ऊपर चढ़कर उसको मारा। लोग भी ऐसे है ना। ऐसा मूर्ति वेरोड़ में भी है, वेरोड़ में लाइफ साइज का है। शेषनाग नहीं, कामदेव, कामदेव। ओके। रति मनमत, हाँ। मदनो मनमतो मारो कुमारो अनंग उसका नाम है। प्यार का अधिपति है। उनका हाथ में होता है गन्ना, शुगर केन, और बाण होता है ना फूलों का है। उनका झंडा में होता है मगर।
सच्चाई प्यार, गन्ना जैसा मीठा, फूल जैसा कोमल, मगर पटने से पकड़ता ना गट, ऐसा गट प्यार होना. Love should be like this, as sweet as a sugar cane, fragrance of the flower, firmness of the love should be like a grip of a crocodile. इथे प्रत्येक चित्रामध्ये स्टोरी सांगितली गेलेली आहे. अतिशय सुंदर असं. इथे सर्प आहे हातामध्ये. इथे हातामध्ये बघू शकता एक छोटंसं लहानसं बाळ आहे त्याच्या हातात. इकडचे काही तोडलेले आहेत किंवा कोणी नेलेले असतील. अशा प्रकारे हे इंटरलॉक सिस्टीमने कार्विंग्स केलेली आहे. आणि याच्या खाली ही छोटी अजून एक बारीक अशी केलेली कार्विंग. आणि इथे प्रत्येक याच्या चित्रामध्ये एक गोष्ट सांगितली जाते. आणि खालच्या स्तरावर आहेत ते हत्ती. आणि हत्तीसुद्धा जसं हा हत्ती ह्याला पुढे ढकलतोय तेव्हा तो त्याला मागे बघतोय, अशा प्रकारे त्या हत्तींचे सुद्धा सगळ्यांचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते इथे त्यांनी कोरलेले आहेत. पूर्ण मंदिराच्या बाह्य बाजूला एवढे बारीक बारीक केलेली इथे आपल्याला शिल्प दिसत आहेत. म्हणजे अनेक देवदेवतांची आहे, तसेच रामायणाची आहे आणि नरसिंह जो अवतार आहे त्याची आहेत. म्हणजे विष्णूच्या तर सगळ्याच अवतारांची इथे शिल्प आहेत. चप्पल हा प्रकार आता आलेला आहे, पण तुम्ही या मूर्तीला बघू शकता. ह्या मूर्तीच्या खाली बरोबर चप्पल आहे. तर हा चप्पलाचा प्रकार आहे इथे पण आहे. तो अगदी पुरातन काळापासून आहे हे इथे स्पष्ट होतं आहे. खूप सुंदर हे मंदिर आहे. अगदी बारीक बारीक म्हणजे एवढं बारीक शिल्पकला आहे ना की आपल्याला अक्षरशः बघावं लागतं. त्यांचे जे ऑर्नामेंट्स आहेत, जो एक स्त्रीला शृंगार केला आहे तो एवढा सुंदर आहे. म्हणजे अगदी टिकलीपासून ते पायाच्या जोडवीपर्यंत अगदी छोट्या छोट्या स्त्रीचे जे ऑर्नामेंट्स आहेत ते सगळे इथे दागिने त्यांनी कोरलेले आहेत. एवढं सुंदर आहे. म्हणजे चप्पलसुद्धा मला इथे दिसली. ओके, म्हणजे मूर्तीला कोरलेली. अगदी दगडाला जिवंत असं एका स्त्रीचं रूप देणं ते काय असतं इथे येऊन कळतं आहे. सुपर्ब इकडच्या कार्विंग्स आहेत. ही मूर्ती बघितली तर अगदी गोल आहे आणि ही मूर्ती बघितली तर ह्याच्यामध्ये पूर्ण अशी हाडं दिसत आहेत असं दाखवलं आहे. आणि या मूर्त्यांमध्ये पूर्ण मांडी अशी प्रॉपर दाखवली आहे, पाय. फक्त या मूर्तीमध्ये म्हणजे आपले 2 पायाची जी हाडं असतात ती दाखवली आहेत. तर ही आहे यमीची मूर्ती, ही आहे गणपती. तर अशा प्रकारे प्रत्येक मूर्तीचं इथे वेगवेगळं म्हणजे जे कार्विंग्स केलेलं आहे त्याच्यामधून पूर्ण स्पष्ट दिसते. एवढं बारीक दाखवलं आहेत की ही पायाची हाडं इथे पूर्णतः दाखवलेली आहेत. तर अशा प्रकारे इथे 7 मातृका कोरलेल्या आहेत. त्याच्या खाली आय थिंक त्यांची वाहनंसुद्धा कोरलेली आहेत प्रत्येकाचं. इथे हत्ती आहे, वेगवेगळी अशी त्यांची वाहनं आहेत. तर इथे छान असं दगडात कोरलेलं दिवा ठेवण्यासाठी केलेलं आहे. अगदी सुंदर आहे. आणि इथे बाजूला आहे ती गणेशाची मूर्ती. खूपच सुंदर असं हे छानसं वाटतं आहे शिल्प. आणि हे बघा, हे काय काय अशी चित्र आहेत जी अशी कोरलेली आहेत इथे. बघा, एक स्त्रीची कलाकृती दाखवली आहे. म्हणजे तिचं चेहऱ्याचं कसं एक्सप्रेशन आहे, त्याच्यानंतर गळ्यात सगळे तिचे दागिने दाखवले आहेत, कंबर व्यवस्थित दाखवले आहे, खाली दागिने. आणि मेन म्हणजे इथे पायातसुद्धा इथे जोडवी दाखवली आहेत. आणि इथे एक पैजण ही आणि एक वाळा अशा प्रकारे सगळे आभूषण तिथे दाखवलेले आहेत. अगदी सुंदर अशी ही मूर्ती. तर इथे बघा आरसा आहे. आरशामध्ये ती स्वतःचं प्रतिबिंब बघते. अगदी तिची बोटं पण अगदी नाजूकपणे कोरलेली आहेत. आणि अंगठ्याची पण इथे नख वाढलेलं आहे. त्याच्यानंतर अंगठी पण आहे तिच्या बोटांमध्ये. आणि ती स्वतःला बघते आरशामध्ये. असं सुंदर असं इथे चित्र कोरलेलं आहे. तर मंदिराचं जे छत होतं ते तुटायला आलेलं, त्यामुळे ते काढलं गेलं. आणि त्याचे जे काही शिल्प होते ती इथे सगळी बाजूने लावलेली आहेत. आणि हे नंतर तयार करण्यात आलं आहे की मंदिरावरती कोणी आक्रमण करू नये म्हणून प्रोटेक्शन म्हणून हे बाजूने भिंत तयार करण्यात आली. आणि त्याच्यावरती ही जी छतावरची शिल्प होती, जेव्हा छत तोडलं मंदिराचं तर ती इथे लावण्यात आलेली आहेत.
आणि याला बाजारसुद्धा म्हटलं जातं, कारण हे प्रोटेक्शनसाठी लावलेलं. तर तुम्हाला मी छत दाखवते. म्हणजे हे मंदिर आहे आणि या मंदिरावरती छत होतं, पण नंतर ते छत पडायला लागलं तेव्हा म्हैसूरच्या राजाने हे छत काढलं आणि छताची जी काही शिल्प होती, जी काही कलाकृती होती, ती त्यांनी सगळी बाजूने इथे लावून टाकली. या मंदिराला छत नाही आहे, तर मंदिराच्या छताची इथे प्रतिकृती तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मंदिराचं छत होतं, जे छत इथे त्यांनी दाखवलेलं आहे. पण छताचा भाग तुटल्यामुळे ह्या ज्या काही मूर्त्या होत्या, आता ह्या पण छतावरती म्हणजे त्यांनी मंदिराची प्रतिकृती इथे बनवली आहे आणि त्याचं छत आहे. तर छताचे जे काही अवशेष आहेत ते त्यांनी सगळे इथे बाजूला हे जे बांधलेलं आहे त्याच्या आतमध्ये इथे ते सगळे अवशेष ठेवलेले आहेत. हजारो वर्षापूर्वी घडवलेली ही अप्रतिम कलाकृती आजही आपल्याला थक्क करून सोडते. प्रत्येक मूर्ती, प्रत्येक नक्षीकाम आणि प्रत्येक खांबामागे एक कथा दडलेली आहे. जितकं बारकाईने पाहाल तितकं या मंदिराचं सौंदर्य आणि रहस्य अधिकच उलगडत जातं. चन्नकेशव मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर भारतीय स्थापत्यकला, शिल्पकला आणि आपल्या समृद्ध इतिहासाचं जिवंत संग्रहालय आहे. आयुष्यात एकदा तरी या अद्भुत मंदिराला नक्की भेट द्या. आपला हा प्रवास इथे संपत नाही. आपल्या होयसळा मंदिर मालिकेतील पुढचा व्हिडिओ आहे हेलोबीडू येथील होयसळेश्वर मंदिराचा. तिथल्या अजून भव्य, अजून सूक्ष्म आणि आश्चर्यचकित करणाऱ्या शिल्पकलेचा अनुभव घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.